exploration is there. Okay. So the first word in this self-exploration is the proposal. Now the proposal means what? Try to understand it first. म्हणजे proposal म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. The any statement we call it's a proposal. म्हणजे आपल्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणे हे तुमच्यासाठी प्रपोजल होतं. आता जर दुसरं प्रपोजल म्हणलं जर तुम्ही आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय तर आता फर्स्ट इयर सक्सेसफुली कसं कंप्लीट करायचं हे पण एक प्रपोजल आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा सब्जेक्ट तुम्हाला शिकायचा आहे ते पण एक प्रपोजल आहे. गेट इट माय पॉइंट. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला शिकायचा आहे ते पण एक प्रपोजल आहे. 15 तारखेनंतर आपलं ऑफलाईन सेशन चालू होतील का नाही हे पण एक प्रपोजल आहे. म्हणजे एनी व्हॉट इज अ स्टेटेड जे काय स्टेटमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रपोजल म्हणणार आहोत. म्हणजे प्रपोजल या शब्दाचा अर्थ मला वाटतं आता सगळ्यांना क्लिअर झाला असेल. तुम्हाला फिजिकली फिट राहायचंय हे पण एक तुमच्यासाठी प्रपोजल आहे. तुम्हाला रेग्युलर स्टडी करायचा आहे हे पण एक तुमच्यासाठी प्रपोजल आहे. म्हणजे एखादं स्टेटमेंट एखादं प्रपोजल ज्या वेळेस आपण आपल्या समोर येईल किंवा ते आपल्याला हँडल करायचं असेल तर ते सेल्फ एक्सप्लोरेशनच्या बेसवरती कसं हँडल करता येते. फॉर दॅट द सर्टन प्रोसिजर इज देअर. सो नाव ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज दॅट प्रोसिजर. ओके. म्हणजे व्हॉट इज स्टेटेड इज अ प्रपोजल. आता ज्यावेळेस तुमच्या समोर एक प्रपोजल असेल की ऍट द स्टार्ट यू प्लीज डोंट अज्युम दिस इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे कुठलंही प्रपोजल तुमच्या समोर आलं की त्याला ऍट द स्टार्ट ऍट द बिगिनिंग ऑफ दिस प्रपोजल प्लीज डोंट अज्युम इट इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे लगेचच समजून घेऊ नका किंवा ते अज्युम करू नका. गेट इट माय पॉइंट. कारण ते प्रपोजल आपल्या फायद्याचं आहे. ते प्रपोजल आपल्यासाठीच आहे का ते प्रपोजल म्हणजे अशा या सर्व गोष्टींसाठी ते लगेचच ट्रू किंवा फॉल्स लगेचच ठरवू नका. त्याला ते अज्युम करू नका. सपोज एक्झाम्पल घ्या की द प्रपोजल इज इन फ्रंट ऑफ यू इज यू शुड बी फिजिकली फिट. म्हणजे तुम्ही फिजिकली फिट असलं पाहिजे. तर लगेच तिथं अज्युम करू नका की हे बरोबर आहे किंवा ते चुकीचं आहे. दिस इज द रॉंग. दिस इज द रॉंग मेथड. आता त्याच्यासाठी मी एक स्पेशल एक्झाम्पल देईल की जर तुमचे रिलेटिव्ह तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे पॅरेंट्स असं म्हणत असतील की द इंजिनिअरिंग इज डिफिकल्ट. इंजिनिअरिंग इज डिफिकल्ट तर ते एक प्रपोजल झाले. इंजिनिअरिंग इज डिफिकल्ट हे एक स्टेटमेंट आहे आणि ते एक प्रपोजल आहे की लगेचच त्याला अज्युम करू नका. अझम्पशनच्या बेसवरती त्याला ट्रू आणि फॉल्स ठरवू नका. बरोबर आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स ठरवलं तर तिथं तुम्हाला फार मोठे प्रॉब्लेम फेस करावं लागणार आहे. बघा कसं होत आहे ते मी सांगतो तुम्हाला की जर तुम्ही तिथं ट्रू आणि फॉल्स ठरवलं तर आपला ब्रेन त्या डायरेक्शननं वर्क करायला चालू करतो. म्हणजे जर पॅरेंट्सनं रिलेटिव्ह पैकी किंवा फ्रेंड सर्कल मधून जर कोणी सांगितलं की इंजिनिअरिंग हे डिफिकल्ट आहे तर आपल्या ब्रेनमध्ये तो एक सिग्नल फिट होऊन जातोय की इंजिनिअरिंग इज डिफिकल्ट. म्हणजे तिथून पुढं आपल्याला कायम असंच वाटत राहणार की हे इंजिनिअरिंग हे जे आहे ते फार अवघड आहे. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये हा असा सिग्नल फिट होणार आहे त्यावेळेस डेफिनेटली तुमची प्रगती कुठंतरी स्टॉप होणार आहे. त्याला काहीतरी बॅरियर्स असणार आहे. त्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन चालू होणार आहे. कारण ते तुम्ही स्वतः चेक केलेलं नाहीये. ते तुम्ही स्वतःला प्रश्न विचारलेला नाहीये की ते प्रपोजल बरोबर आहे का चूक आहे. ते इन्व्हेस्टिगेट केलेलं नाहीये. ते तुम्ही चेक केलेलं नाहीये आणि तुम्ही लगेचच त्याला काय करू शकताय ट्रू आणि फॉल्स करून टाकताय. दिस इज द रॉंग. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. जरी कुणी जरी आपल्याला येऊन सांगितलं की बाबा इंजिनिअरिंग अवघड आहे तर तुम्ही ते स्वतः चेक केलं पाहिजे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही त्याच्या डिटेल्स पर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही त्याच्या रूट कॉज पर्यंत गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की हे बरोबर आहे का चूक आहे. जर तुमचे आन्सर जर येत असेल की हे बरोबर आहे तर डेफिनेटली यू विल डायरेक्टेड टुवर्ड्स द सक्सेसफुल पाथ. आणि जर तुमचं ते फॉल्स असेल तर ते तुमचा विचार असणार आहे. गेट इट माय पॉइंट. So this is the first point. If any proposal it comes,
At the start, don't assume it is true or false. Get it my point? Don't accept or reject. त्याला ऍक्सेप्ट पण करू नका किंवा त्याला रिजेक्ट पण करू नका. फक्त ते एक प्रपोजल आहे, ते तुमच्या समोर आलेलं एक प्रपोजल आहे असं फक्त समजून घ्या. म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायच्या अगोदर आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, हे एक प्रपोजल आहे. फक्त प्रपोजल म्हणून ते लक्षात घ्या, त्याच्याकडे बघा. ते ऍक्सेप्ट करू नका किंवा ते रिजेक्ट करू नका. ते ट्रू आहे का नाही ते सांगू नका किंवा ते फॉल्स ठरवू नका. गेट इट माय पॉइंट? सो ऑन द बेसिस ऑफ, आता ह्या ज्या काही गोष्टी करणार आहोत आपण, कसे ट्रू आणि फॉल्स असेल, ऍक्सेप्ट रिजेक्ट असेल, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट स्क्रिप्चर असेल किंवा व्हॉट इज रिटन, कुणीतरी लिहून ठेवलेलं आहे किंवा कुणीतरी सांगितलेलं आहे, तर कुठून तरी ते वाचलेलं आहे किंवा कुणीतरी आपल्याला येऊन सांगितलेलं आहे. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ ऑथर्स, ऑन द बेसिस ऑफ रिडिंग, ऑन द बेसिस ऑफ रिटन स्टेटमेंट, प्लीज don't assume at the start it is true or false, or it is, or don't accept or don't reject it. Get it my point? आणि इथं मला वाटतंय भरपूर जणांचा एक मोठा प्रॉब्लेम तयार होतो बघा. कारण आपण आयुष्यामध्ये येणारे प्रपोजल हे फक्त याच गोष्टीवरती चेक करतो. म्हणजे कोण काय म्हणताय, कुणी काय सांगितलंय, कुठं काय वाचलंय, परंतु त्याला बेस काय आहे हे आपण चेक करत नाही. ते खरंच आहे का नाही हे आपण चेक करत नाही. गेट इट माय पॉइंट? म्हणजे जसं की आपण टीव्ही सिरियल वरती बघतो की कुठल्याही घरामध्ये, आपण आता भरपूर सिरियल्स बघतात बघा, लेडीज वर्ग त्याच्यामध्ये जास्त सिरियलसाठी फॅन आहेत. तर सिरियलमध्ये काय दाखवलं जातं, की सिरियलमध्ये असं दाखवलं जातं की प्रत्येक घरामध्ये भांडणं आहेत आणि ते काय करू शकतो आपण, ते आपण अज्युम करून घेतलेलं आहे, लगेच अज्युम करून घेतलेलं. आपण चेक केलंय का नाही, आपण त्याच्या बेसला गेलोय का नाही, का असतात, कशामुळं असतात, काय प्रॉब्लेम आहे, का ते तसं नसू शकतं, याचा कधी आपण विचार करत नाही. आपण ते अज्युम करून चालतो आणि त्याच्यानुसार ते ऍक्सेप्ट पण करतो. लक्षात येतंय का? किंवा मॅथमॅटिक्स विषय हा फार अवघड आहे, ऍक्सेप्ट करतोय लगेच. अरे तुम्ही स्वतः ते चेक केलंय का, तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का, नाही. तर ते तसं कधीही करायचं नाही. ह्याच गोष्टी तुम्हाला या प्रपोजल मधून किंवा या प्रोसेस मधून शिकायचंय. तर कुणीही काहीही सांगू द्या, इथून पुढे ऍटलिस्ट तुम्ही ते गोष्ट तुम्ही समजून घेऊ शकता. कुणीही काहीही सांगू द्या, ते सांगितलेल्या गोष्टी ट्रू किंवा फॉल्स लगेच ठरवू नका, ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट लगेच करू नका. तर ते तुम्हाला स्वतःला चेक केल्याशिवाय तुम्ही ते ठरवू नका. तर त्याची एक नॉर्मल प्रोसेस आहे. तर ती नॉर्मल प्रोसेस काय असली पाहिजे, दॅट थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. तर ते जे काय प्रपोजल आहे, ते फक्त प्रपोजल, आपल्यापाशी असलेलं एक प्रपोजल, याच अँगलनं तुम्ही त्याच्याकडे बघा. आणि पहिली गोष्ट, ते नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही ते चेक करा. आता नॅचरली ऍक्सेप्टेबल म्हणजे काय, की जर मी असं म्हणलं की हा एक्स व्यक्ती हा वाईट आहे, तर ते नॅचरली ऍक्सेप्टेबल नाही आहे. कारण कुठलाच व्यक्ती हा वाईट ठरवू शकत नाही किंवा तो असू शकत नाही. लक्षात येत आहे का? तर ते नॅचरली ऍक्सेप्टेबल नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला त्याला चेक करावं लागेल आणि मग ठरवावं लागेल की तो एक्स व्यक्ती हा चांगला आहे का वाईट आहे. बरोबर आहे? जर तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग कोर्स हा अवघड आहे, जर इंजिनिअरिंग कोर्स अवघड असता तर मला सांगा की आज इतके इंजिनिअरिंग कॉलेज, इतके विद्यार्थी, इतके इंजिनियर्स बाहेर पडतायत, इतक्या विद्यार्थ्यांना जॉब मिळतोय, असं झालं असतं का? नसतं, डेफिनेटली झालं नसतं ना. म्हणजे इंजिनिअरिंग हा हा एक अवघड आहे, हे नॅचरली ऍक्सेप्टेबल नाहीये आपल्याला. पण ते जर तुम्ही अज्युम केला ट्रू ऑर फॉल्स, किंवा ते तुम्ही ऍक्सेप्ट केला, तर तिथं तुमची फार मोठी चूक असू शकते. तर जे काय नॅचरली ऍक्सेप्टेबल गोष्टी आहेत, तर त्या पहिल्यांदा नॅचरली ऍक्सेप्टेबल, आपल्या स्वतःच्या नॅचरल ऍक्सेप्टन्स ही एक फिक्स गोष्ट आहे. ती प्रत्येक गोष्ट नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही ते पहिल्यांदा चेक करा. किंवा जर असं म्हणणं, असं जर कुणाच्या समोर जर प्रस्ताव आला की माणूस हा हवेमध्ये उडू शकतो, कोणी काही प्रपोजल येऊ शकतात, पण आता सांगा बरं मला, तुमच्या मनाला प्रश्न विचारा की हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का? डेफिनेटली नाहीये.
म्हणजे ते नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही ते पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय बघायचे की त्याच्याबरोबर आपण इन हार्मोनीमध्ये राहू शकतो का नाही. म्हणजे जी काही प्रपोजल आलेलं आहे, द लिव्ह अकॉर्डिंगली टू द प्रपोजल इन बिहेवियर विथ ह्युमन दॅट विल लीड द म्युच्युअल फुलफिलमेंट. म्हणजे त्याच्यामधून आपली आणि इतर सर्वांची फुलफिलमेंट होणार आहे का नाही, का त्याच्यामधून कोण दुखावला जाणार आहे का. मी तरी दुखावला जाऊ शकतो किंवा माझ्यामुळे इतर गोष्टी पण दुखावलेल्या जाऊ शकतात. म्हणजे काय की सपोज असं जर एक प्रपोजल तुमच्या समोर आलं की आपल्याला इथं एक इंडस्ट्री उभा करायची, त्याच्यामुळे हे 100 झाडं आपल्याला तोडावी लागणार आहेत. हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही. आणि जरी जरी ते आपण तोडायचा प्रयत्न केलो तरी त्या नेचरच्या अपोजिट असणार आहेत. म्हणजे तिथं म्युच्युअल फुलफिलमेंट नसणार आहे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय, परस्पर संबंध फुलफिलमेंट होणार नाहीये आपली. आपलं पण एक काही रिलेशन्स या नेचर बरोबर आहे, पण जर आपण त्याच्या विरोधात गेला तर डेफिनेटली आपल्याला पण काही प्रॉब्लेम भविष्यामध्ये फेस करावे लागणार आहेत. म्हणजे आपण इन बिहेवियर विथ ह्युमन्स दॅट विल लीड टू म्युच्युअल फुलफिलमेंट. म्हणजे आपण जे काही परस्पर संबंध ठेवलेले आहेत त्या परस्पर संबंध आपले राहणार आहेत का नाही, म्युच्युअल फुलफिलमेंट होणार आहे का नाही, याचा पण त्याचा विचार केला पाहिजे. का फक्त आपला स्वतःचा स्वार्थ आपण बघून जर पुढे चाललो तर डेफिनेटली ते जे काय प्रपोजल आहे ते भविष्यामध्ये ते आपल्याला फेल ठरवू शकतं किंवा त्याला भरपूर प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागणार असते. इट इट माय पॉईंट. इन वर्क विथ द रेस्ट ऑफ अ नेचर, आताच मी सांगितलं की ते नेचरशी बरोबर आहे का ना. म्हणजे एखादं प्रपोजल आलं तर पहिली गोष्ट ते तुम्ही नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही. दुसरी गोष्ट अदर ह्युमन बिईंगला त्याच्यामुळे काही त्रास होणार आहे का नाही, किंवा ते आपले म्युच्युअल फुलफिलमेंट करणार आहे का नाही. आणि तिसरी गोष्ट नेचर बरोबर सुद्धा ते व्यवस्थित रिलेशन मेंटेन करू शकणार आहे का नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून मग आपण आपल्या फायनल कन्क्लुजनला आलं पाहिजे. बरोबर आहे. मग आपल्याला रिझल्ट वरती फोकस करावा लागेल आणि रिझल्ट वरती फोकस केल्यानंतर ते खरंच रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग, रिझल्ट इन रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग, म्हणजे या सर्व गोष्टीमधून जर आपल्याला खरंच आन्सर आलं असेल की बाबा हे केलं तर काही प्रॉब्लेम नाही किंवा याच्यामध्ये आपण आणि इतर मानवजातीचा पण फायदा आहे आणि नेचरचं पण नुकसान होत नाही, अशा प्रकारचे जर आन्सर्स आपल्याला जर आले तर ते प्रपोजल फॉरवर्ड किंवा ते प्रपोजल आपण पुढे नेण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार. म्हणजे त्याच्यातून आपला आणि इतर मानवजातीचा पण आपण प्रगती करू शकणार आहे. सायमल्टेनियसली आपण नेचरशी सुद्धा आपण रिलेशन मेंटेन करून राहणार आहोत. इट माय पॉइंट. सो this results in realization and understanding. It means knowing something to true or sure. म्हणजे ज्यावेळेस या मेथडनं ज्यावेळेस आपण विचार करणार आहोत आपण एका प्रपोजलकडे, त्यावेळेस जो काही आपला रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट म्हणजे एक गोष्ट एकतर ते ट्रू असणार किंवा ते शुअर असेल किंवा ते फॉल्स असेल. म्हणजे ते कोणत्या बेसिस, ते प्रपोजल काय आहे आपल्या समोर त्याच्यावरून आपल्यामधून आलेलं एक आन्सर असेल, स्वतःकडून एक आलेलं आन्सर असेल. आणि ज्या वेळेस आपल्याकडून ते आलेलं जे आन्सर असेल त्यानुसार मग ते प्रपोजल आपण करायचं का नाही करायचं ही ज्याची त्याची इच्छा असणार. गेट इट माय पॉइंट. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार ह्या आपण प्रत्येक प्रपोजल बरोबर करावा लागणार आहे. ओके. सो when the answer after realization and understanding, then this answer must fulfill the 3 criteria. म्हणजे जे काही आन्सर आपल्याला मिळणार आहे या गोष्टीचा विचार करून, तर त्या आन्सरनं सुद्धा एक 3 क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे. त्यापैकी एक जरी क्रायटेरिया फुलफिल नाही झाला तर आपल्याला ते प्रपोजल रिजेक्ट करावं लागणार आहे. तर असे आता ते 3 क्रायटेरिया कोणती असणार आहेत ते तुम्ही बघा आता. तर ते कोणते 3 क्रायटेरिया असणार आहेत? ॲश्युरिंग, ते आपल्याला ॲश्युअर देणार असलं पाहिजे. म्हणजे काय, ते आपल्यामधून आलेलं जे काय आन्सर आहे, हे जे काही 3 क्रायटेरिया आहेत, तर ॲश्युरिंग मीन्स आय एम ॲश्युअर्ड ऑफ द आन्सर ऑर अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ. म्हणजे आपण स्वतःला ॲश्युअर करू शकणार आहे की हे प्रपोजल माझ्यासाठी बरोबर आहे किंवा इतर
ह्युमन बिईंग साठी सुद्धा ते बरोबर आहे. ते दिस इज नथिंग बट व्हॉट ॲश्युरन्स. देन द सेकंड इज व्हॉट सॅटिस्फाईंग. म्हणजे ते मला, ते इतर मानव जातीला आणि तसंच ते नेचरशी सुद्धा सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे. म्हणजे ते सॅटिस्फाईड करता आलं पाहिजे. गेट इट माय पॉइंट. आणि द थर्ड थिंग इज दॅट इट शुड बी युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय, ते बदललं नाही पाहिजे. ते प्रपोजल एकदा आपण डिसिजन घेतला की वेन इट विल बी ऍक्सेप्टेड देन इट विल बी सेम, इट विल बी कॉमन फॉर ऑल ह्युमन बिईंग. इट इज नॉट डिपेंड्स अपॉन द कॅटेगरी, इट इज नॉट डिपेंड्स अपॉन क्रीड म्हणजे जात धर्म पंथ या सर्व गोष्टीवरती ते डिपेंड्स नसलं पाहिजे. ते युनिव्हर्सल असलं पाहिजे. युनिव्हर्सल मीन्स इट इज सेम or it is applicable to all human beings. Get it my point. And now if we want to sum up, जे जर आपल्याला कन्क्लुजन काढायचं असेल तर एखादं आलेलं प्रपोजल हे पहिल्यांदा आपण ते नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे का नाही, ते स्वतःचं नॅचरल ऍक्सेप्टेबल आहे का नाही, त्याच्यानंतर ते इतर ह्युमन बिईंगशी म्युच्युअल फुलफिलमेंट करताय का नाही, ते नेचर बरोबर रिलेशन मेंटेन करताय का नाही, हे चेक केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे रिझल्ट येईल, पण तो येणारा पण रिझल्ट हा 3 क्रायटेरियावरती डिपेंड असणार आहे. पहिला असणार आहे तो ॲश्युरन्स, तो स्वतःला ॲश्युरन्स देणारा असला पाहिजे, इतर मानवजातीला ॲश्युरन्स देणारा असला पाहिजे, नेचरशी ॲश्युरन्स देणारा असला पाहिजे. त्यानंतर सॅटिस्फॅक्शन, तो स्वतःला, इतर मानवजातीला आणि नेचरला पण सॅटिस्फाईड देणारा असला पाहिजे. जर त्याच्यामधून कुणाला हार्म पोचत असेल, जर त्याच्यातून कुणाला त्रास होणारा असेल तर डेफिनेटली ते प्रपोजल आपल्याला रिजेक्ट करावं लागणार आहे. इवन दो जर ते